कुर्ल्याच्या सिनेमागृहात राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं प्रकरण घडलं। त्यानंतर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रगीताबाबत केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं। या सगळ्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिवसेना भवनाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम आणि इम्तियाज जलील यांचा निषेध करण्यात आला। शिवाय एमआयएमचा झेंडाही जाळण्यात आला। इम्तियाज जलील यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाविषयी माहिती घेतली आमचे प्रतिनिधी सीमा दाते यांनी। एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रगीताला नौटंकी म्हटल्यानंतर आज शिवसेना भवन चौकामध्ये मनसेचे कार्यकर्ते जोरदार निदर्शनं करतात। आपल्यासोबत संदीप देशपांडे मनसेचे गटनेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय सांगाल, एकूणच तुम्ही निदर्शनं करतायत, काय सांगाल विषय? नाही, निश्चितपणे जर कोणी राष्ट्रगीताचा अपमान करणार असेल, तर राष्ट्रगीताला नौटंकी म्हणणार असतील, तर अशा लोकांना लात मारून आखून दिलं पाहिजे या देशाच्या बाहेर। काय भूमिका असेल, तुम्ही तक्रार दाखल करणार आहात काय? आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहोत आणि अशा लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपल्यासोबत अमेय खोपकर आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय सांगाल, या पद्धतीनं नौटंकी म्हणणं राष्ट्रगीताला अपमान आहे? आर्टिकल बघ, नक्कीच मला असं वाटतं की राष्ट्रगीताच्या आधी त्यांनी काल एका चर्चेमध्ये शब्द वापरला होता की एंटरटेनमेंट, आम्ही पिक्चर बाजला असताना ही क्या नौटंकी आहे। जर का ह्या माणसाला राष्ट्रगीती नौटंकी वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं। जर का ह्या देशामध्ये राहायचं असेल तर राष्ट्रगीताचा सन्मान करायला पाहिजे, वंदे मातरमचा सन्मान करायला पाहिजे। नक्कीच त्याचं असं म्हणणं की मनोरंजन एका बाजूला आणि राष्ट्रीय भावना एका बाजूला चित्रपटगृहामध्ये असतात। मला असं वाटतं की ज्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आपण हे मनोरंजन बघू शकतोय थिएटरमध्ये, हा त्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, हा रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान आहे, हा सीमेवर लढत असलेला सैनिकाचा अपमान आहे आणि ह्याचा निषेध आम्ही नक्की करतो। आम्ही आता पोलीस स्टेशनला इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करा यासाठी आम्ही जातो आता। तर पुढे मनसेकडून ही भूमिका किंवा हे आंदोलन असं सुरू राहील का? हो, नक्की आम्ही राज्यपाल, मुख्यमंत्री साहेबांना भेटून, राज्यपाल साहेबांना भेटून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आम्ही त्याची त्यांच्या मागणी देखील करणार आहोत। नक्कीच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनसेनं केली आहे। कॅमेरामॅन मंगेशसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई।